ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत. हनीमूनसाठी गेलेल्या अर्जुन आणि सायलीचा वेश बदलून प्रिया पाठलाग करते आणि त्याचवेळी ज्या रिसॉर्टमध्ये अर्जुन आणि सायली थांबलेले असतात तिथेच आता एका वेटरला पैसे चारून प्रिया अर्जुन आणि सायलीच्या ज्यूसमध्ये दारू मिक्स करते आणि ज्यावेळी अर्जुन आणि सायलीला नशा चढते त्यानंतर पुढे काय होणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कल्पनाने बळजबरी अर्जुन आणि सायलीला हनीमूनसाठी पाठवलेलं असतं आणि तिने माथेरानचं हनीमून पॅकेज सुद्धा बुक करून ठेवलेलं असतं, परंतु अर्जुन आणि सायलीला नाईलाजाने तिकडे जावं लागतं. तर ज्यावेळी अर्जुन आणि सायली माथेरानला हनीमूनसाठी गेलेले असतात ते ज्या रिसॉर्टमध्ये थांबलेले असतात त्याच रिसॉर्टमध्ये प्रिया त्यांच्यात पाठलाग करत वेश बदलून आलेली असते. तर अर्जुन आणि सायली ज्यावेळी हनीमूनसाठी निघाले आहेत ही बातमी अस्मिता आणि प्रियाच्या कानावरती पडलेली असते. त्याचवेळी त्या दोघींना खूपच मोठा धक्काही बसलेला असतो आणि त्यांचा चळफळाट व्हायला लागलेला असतो. परंतु प्रिया आणि अस्मिताचं एक वेगळंच प्लॅनिंग चाललेलं असतं, ते म्हणजे अर्जुन आणि सायलीचं एकमेकांशी असलेलं नातं काय आहे ते शोधायचं. अर्जुन आणि सायलीच्या लग्नाचं सत्य काय आहे याचा शोध घेण्यासाठीच अस्मिता आणि प्रियाने प्लॅनिंग करून प्रिया अर्जुन आणि सायलीचा पाठलाग करत माथेरानला गेलेली असते आणि नेमकं त्याच रिसॉर्टमध्ये वेगळ्या नावाने बुकिंग करून राहिलेली असते. तर इकडून अस्मिताचा फोन आलेला असतो आणि अस्मिता प्रियाला सांगत असते की काय झालं तन्वी, अगं तू अर्जुन आणि सायलीचा पाठलाग करत तर गेले आहे, परंतु तिथे काही माहिती मिळाली आहे का, तुला कोणते पुरावे हाती लागले आहेत का? तेव्हा प्रिया म्हणत असते नाही ग अस्मिता, अजून तरी मला यांच्या बाबतीत काही समजलेलं नाही आहे, परंतु मी लवकरच आता पुरावे घेऊनच माघारी येईल. अर्जुन आणि सायलीच्या खोट्या लग्नाचं सत्य आणि खोटं लग्न करण्यामागचं काय कारण आहे हे सत्य शोधल्याशिवाय मी परत येणारच नाही असं सांगते. इतक्यातच प्रिया अस्मिताला बोलत असताना प्रियाचं लक्ष एका दारूच्या बाटलीकडे जातं आणि ज्यावेळी प्रियाचं लक्ष त्या दारूच्या बॉटलकडे गेलेलं असतं त्याचवेळी प्रिया म्हणते की अगं अस्मिता, माझ्या ना डोक्यामध्ये एक भन्नाट आयडिया आली आहे. आता तू सध्याला तरी फोन ठेव, आता पुढे काय करायचं आणि खोट्या लग्नाचं सत्य बाहेर कसं काढायचं हे माझं मी बघेन असं म्हणून प्रिया फोन ठेवते. तर प्रिया पाहते तर अर्जुन आणि सायली दोघेही तिथं जेवणासाठी आलेले असतात, परंतु अर्जुनने ज्यावेळी जेवणाची ऑर्डर दिलेली असते आणि सायलीने ज्यूस सुद्धा मागवलेला असतो त्याचवेळी प्रिया सायली आणि अर्जुनच्या त्या ज्यूसमध्ये दारूची बॉटल मिक्स करते आणि म्हणायला लागते की आता एकदा का ही दारू त्यांच्या दोघांच्याही पोटात गेली तर मग आपोआपच तुमच्या तोंडून खरं काय सत्य आहे ते चांगलंच बाहेर पडेल आणि मग याचा उपयोग करून घेऊन मी आता सुभेदारांच्या घरातून सायलीला कायमचा हाकलून देईन आणि मग त्या सुभेदारांच्या घरात आणि अर्जुनच्या मनात माझंच राज्य असेल. परंतु प्रियाचा तो फक्त एक भ्रम असतो आणि ज्यावेळी प्रिया अर्जुन सायलीच्या ज्यूसमध्ये दारू होते आणि तिथून जात असतानाच इकडून आता अर्जुनला फोन आलेला असतो आणि अजूनही ऑर्डर कशी आली नाही ते पाहण्यासाठी सायली निघालेली असते. इतक्यातच प्रिया आणि सायली एकमेकींना धडकतात आणि त्याचवेळी प्रिया खूपच चिडलेली असते आणि तुला साधं समोर बघून चालता येत नाही का असं म्हणायला लागते. तेव्हा सायलीला प्रियाचा आवाज कानी पडताच तिच्यावरती संशय आलेला असतो आणि प्रियाने तिथे पुरुषी वेश घेतलेला असतो आणि प्रिया आता डोक्यालाच हात लावते आणि आपण तर आपल्या ओरिजिनल आवाजामध्येच बोलून गेलो, आता आपलं काही खरं नाही. ही सायली आता बरोबर अर्जुनच्या जाळ्यामध्ये आपल्याला अडकवेल आणि आपला सगळा काही प्लॅन फ्लॉप कर, माझं केलेल्या मेहनतीवर पूर्णपणे पाणी फेरेल. तेव्हाच आता प्रिया मोठ्या मोठ्याने पंजाबी भाषा बोलायला लागलेली असते. तेव्हा सायलीला मात्र तिच्या आवाजावरती आणि तिच्यावरती संशय आलेला असतो आणि ती म्हणायला लागते की हे सरदारजी प्रियाच्या आवाजात कसं काय बोलले, नक्की ही आहे तरी कोण याचा शोध सायलीला घ्यायचा असतो. सायलीचा संशय खूपच वाढलेला असतो. प्रिया तर तिथून निघून गेलेली असते. इतक्यातच आता कल्पनाने सायलीला फोन केलेला असतो आणि तिथे तुम्ही लोक कसे आहात, तिथे सर्व काही ठीक तर आहे ना आणि तुम्ही कधी पोहोचलात असं विचारल्यानंतर सायली सांगायला लागते की आम्ही आत्ताच पोहोचलो आहोत आणि आम्ही आता नाश्ता करत आहोत. त्याच वेळी आता कल्पना खूपच खुश होते आणि माझ्या मुलाला सायली फक्त आता तूच सुधारू शकते असं म्हणून हसायला लागलेली असते. परंतु सायलीचा मात्र त्या सरदारजीवरती खूपच डाऊट आलेला असतो आणि त्याचसाठी आता सायली खोटं नाटक कारण कल्पनाला सांगते आणि फोन कट करते आणि ती लगेचच तिकडे कुसुमताईला फोन करते आणि म्हणायला लागते की कुसुमताई, तू ज्यावेळी सुभेदारांच्या घरी गेली होतीस तेव्हा तुला काही प्रियाविषयी माहिती समजली होती का, म्हणजे अस्मिताताई वगैरे कोणी काही बोललं होतं का?
तेव्हा कुसुमताई म्हणायला लागते, नाही सायली, परंतु काही झालं आहे का? तेव्हा सायली म्हणायला लागते की काही नाही, आम्ही इथे माथेरानला आलो आहोत ना, तेव्हा मी एका सरदारजींना धडकले होते आणि त्यांचा आवाज ॲक्युरेटली मला प्रियाचा आवाज असल्यासारखं वाटलं. कदाचित प्रिया वेश बदलून जरी आमचा पाठलाग करत नसेल ना. त्याचवेळी कुसुमताईच्या डोक्यात प्रकाश पडतो आणि कुसुमताई म्हणायला लागते की सायली, काही जरी झालं ना तर तू सांभाळून राहा. तर ही प्रिया कुठे गेली आहे आणि कशासाठी गेली आहे हे मात्र मी शोधून काढेन. तेव्हा कुसुमताईने सायलीला सांगितलेलं असतं काळजी घेण्यासाठी. तर इतक्यातच तिथे अर्जुन आलेला असतो आणि अर्जुन सायलीला म्हणायला लागतो, मिसेस सायली, काय झालं, कोणाची बोलत आहात? तेव्हा सायली म्हणायला लागते की सर, मला ना आता प्रियाचा आवाज इथे कानी पडला होता. प्रिया आपला पाठलाग करत इथे आले आहे का? तेव्हा अर्जुन म्हणतो, कसं शक्य आहे मिसेस सायली, परंतु आपण तर इथे आलो आहोत आणि माथेरानचं पॅकेज तर आपल्याला मम्माने दिले आहे, मग आपल्या घरातल्या व्यतिरिक्त तन्वीला कोण सांगू शकतं? तेव्हा अर्जुन म्हणतो, नाही मिसेस सायली, मला असं वाटतं की बहुतेक अस्मिताताईने प्रियाला सांगितलं असेल. आपण चौफेर लक्ष ठेवून राहूयात, म्हणजे जर असं काही आपल्याला वेगळं काही वाटलं तर आपण लवकरात लवकर सावध होऊ शकू. आणि जर तन्वी इथे आली असेल तर मी तिला आता सोडणार नाही. तिचा खोटा मुखवटा मी रविराज किल्लेदारासमोर बाहेर फाडेन आणि त्याची मुलगी त्याला किती सद्गुणी वाटते, त्याच्यापेक्षा ती किती नीच आहे, हे सर्व काही मी रविराज किल्लेदारासमोर घेऊन येईल. तेव्हा आता सायली निश्चिंत होते. तर अर्जुन आणि सायली बोलत असताना इकडून आता प्रियाने पुरुषी वेश घेऊनच अर्जुन आणि सायली ज्या टेबलवरती नाश्ता करायला बसणार असतात त्याच्या खालती सेलोटेप लावून त्याला मोबाईल चिटकवून ठेवलेला असतो आणि रेकॉर्डिंगसुद्धा चालू केलेले असते, जेणेकरून अर्जुन आणि सायली जे काही दारूच्या नशेमध्ये बोलतील ते सर्व काही प्रियाला तिथे ऐकू जाईल. परंतु इतक्यातच आता प्रियाचं भांडं फुटणार असतं, कारण अचानकपणे सायली आणि अर्जुन तिथे आलेले असतात आणि नेमकं त्याच टेबल खाली प्रिया लपून बसलेली असते. इतक्यातच तिथे एक वेटर दुसऱ्या एका व्यक्तीची ऑर्डर घेऊन आलेली असतो. तेव्हा आता प्रिया वेळ साधते आणि त्या वेटरला मुद्दाम पाय अडकवून पाडते. तेव्हा तो वेटर खूप जोरात पडतो. तेव्हा अर्जुन आणि सायली पटकन पळत जातात आणि त्या वेटरची चौकशी करतात, त्याला उठवतात, कुठे लागला आहे का ते बघत असतात. त्याचवेळी संधी साधून प्रिया लगेच तेथून सटकते. तर प्रिया दुसऱ्या टेबलवरती जाऊन बसलेली असते आणि म्हणायला लागते की आता अर्जुन आणि सायलीच्या खोट्या लग्नाचं राज नक्कीच बाहेर पडेल जेव्हा ते नशेमध्ये जातील. त्याचवेळी इकडे आता अर्जुन आणि सायली दोघेही तो ज्यूस पित असतात आणि तो ज्यूस पिल्यानंतर त्या दोघांनाही नशा चढलेली असते. तेव्हा अर्जुन सायलीला म्हणत असतो, मी तर तुमच्यासाठी किती काही केलं आहे, प्रत्येक वेळी ममा, पूर्णाजी, अस्मिताताई, एवढंच काय त्या तन्वीपासून सुद्धा तुम्हाला वाचवलं आहे आणि तेही जाऊ द्या, मी तर आता लवकरात लवकर मधुभाऊंना सुद्धा सोडवणार आहे, परंतु तुम्ही मला काय दिलं? तेव्हा आता सायली म्हणत असते, एवढं सर्व काही करून तुम्ही माझ्यावरती उपकार केलेत का सर? त्याच्या बदल्यात ही मी सुद्धा तुमच्यासाठी खूप मोठी किंमत मोजलीच आहे ना. तर प्रिया आता अर्जुन आणि सायलीचं बोलणं कानटाव करून ब्लूटूथवर ऐकत असते. तर अर्जुन म्हणत असतो, कसली किंमत सांगा तुम्ही मला, कसली किंमत? एवढं सगळं काही मी तुमच्यासाठी एवढा त्रास सहन केला आहे आणि तुम्ही माझ्यासाठी काय केलं ते सांगा ना पटकन. त्याचवेळी आता सायली बोलत असताना अचानकपणे सायलीचा धक्का लागतो आणि ग्लास जो पाण्याने भरलेला असतो तो ग्लास सांडतो आणि टेबल खाली पाणी जातं आणि त्या टेबल खाली नेमका प्रियाने मोबाईल लपवून ठेवलेला असतो आणि मोबाईलमध्ये पाणी गेल्यामुळे आता प्रियाचा मोबाईल पूर्णपणे बंद पडलेला असतो आणि अर्जुन आणि सायली जे काही बोलत असतात ते सर्व काही आता सिक्रेटच राहतं, कोणतंही गुपित आता उलगडणार नसतं. त्याचमुळे इकडे प्रिया मात्र खूपच चिडलेली असते. तर आता प्रियाला अर्जुन आणि सायलीचं बोलणं ऐकूच येत नसतं. तेव्हा प्रिया इकडे खूपच रागाला गेलेली असते. तर तिकडे सायली म्हणत असते, एवढंच काय सर, तुमच्यासाठी मी तर 1 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट करून तुमच्या घरात राहते आहे ना, आणि तुमच्या घरातील माणसं सुद्धा किती विचित्र आहेत, जे एकही माणूस एकालाही समजून घेण्याच्या मनस्थितीत कधीच नसतो आणि तुमच्या घरात मी तर किती त्रास सहन केला आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो, परंतु मिसेस सायली, मला ना त्या प्रियासोबत अजिबात लग्न करायचं नव्हतं आणि पूर्णाजी हट्टालाच पेटलेले होते, म्हणून हे सर्व काही आपण केलं असल्याचं सांगतो. तेव्हा अर्जुन म्हणतो, आपल्या दोघांची सिच्युएशन तर सेम आहे ना, म्हणजे तुम्हाला मधुभाऊंना सोडवायचं होतं आणि तुमच्याकडे पैसे नव्हते आणि त्याचबरोबर मला प्रियाशी अजिबात लग्न करायचं नव्हतं आणि पूर्णाजीचं मनसुद्धा मोडायचं नव्हतं. त्यामुळे आपण दोघेही आता इक्वल सिच्युएशनवरती आलेले आहोत. तेव्हा दोघेही हसायला लागतात. तर त्यानंतर अर्जुन म्हणतो, मिसेस सायली, मला एक प्रॉमिस द्याल का? म्हणजे जोपर्यंत तुम्ही घरात आहात तर
तोपर्यंत तुम्ही माझी पत्नी म्हणून तर राहणार आहात, परंतु आपले 1 वर्षानंतर कॉन्ट्रॅक्ट संपल्यानंतर तुम्ही आयुष्यभरासाठी माझी मैत्रीण बनून राहाल का? तेव्हा आता सायली धक्क्यानेच अर्जुनला म्हणायला लागते, की "अर्जुन सर काय बोलताय तुम्ही?" तर अर्जुन म्हणायला लागतो, "हो मिसेस सायली." म्हणजे ज्या वेळी मी प्रियाला पाहतो ना, त्यावेळी मला तिचा खूप राग व्हायला लागतो आणि प्रिया माझ्यासमोर आल्यानंतर सुद्धा माझी खूप चिडचिड व्हायला लागते. परंतु तुम्ही जर माझ्यासोबत असाल ना, तर आयुष्यभर मी असाच हॅपी राहीन. त्यामुळे तुम्ही प्लीज माझ्याशी फ्रेंडशिप तरी कराल ना? तेव्हा सायली आणि अर्जुन एकमेकांसमोर हात पुढे करतात आणि हो नक्कीच म्हणून सायलीसुद्धा आता अर्जुनशी फ्रेंडशिप करते. आणि ज्यावेळी अर्जुन आणि सायलीने दोघांनीही हातात हात घेतलेले असतात, त्याचवेळी अर्जुनला आता छोट्या तन्वीसोबत केलेलं ते प्रॉमिस, हातात हात घेतलेला ते सर्व काही आठवायला लागतं. तर इकडे आता सायलीला सुद्धा नेमकं त्याचवेळी कानी आवाज पडायला लागलेले असतात. तर इकडे अर्जुन आणि सायलीला खूपच नशा चढलेली असते आणि त्यानंतर दोघेही एकमेकांशी गप्पा मारत हसत आता रूमकडे निघालेले असतात. त्याचवेळी प्रिया अचानक त्यांच्या समोर येते आणि मुद्दाम अर्जुन सायलीला प्रश्न विचारत म्हणायला लागते, की "तुमच्या लग्नाला किती वर्ष झाले आहेत? म्हणजे तुमचं लग्न कुठे झालं आहे?" तेव्हा अर्जुन म्हणायला लागतो, की "आमचं लग्न मंदिरात झालं आहे." तेव्हा मुद्दाम प्रिया आता सायलीला प्रश्न विचारत म्हणायला लागते, की "तुम्ही खूप हॅपी कपल वाटत आहात. मला सांगा, की तुम्ही एकमेकांच्या प्रेमात कधी पडला होतात?" तेव्हा सायली म्हणते, "प्रेम? माझ्यासाठी तर फक्त मधुभाऊ म्हणजेच माझं प्रेम आहेत आणि त्यांना सोडवण्यासाठी तर आम्ही हा सर्व काही ड्रामा करत आहोत. उगाचच खोटं हसण्याचं, खोटं नवरा बायको बनून राहण्याचं, सर्वांसमोर खुश राहण्याचं नाटक आम्ही फक्त करत आहोत." तेव्हा प्रियाला खूप मोठा धक्काच बसतो. तर आता अर्जुन, सायली आणि प्रिया तिघेही बोलत एकमेकांशी गप्पा मारत इकडे रूमकडे यायला लागलेले असतात. तेव्हा प्रिया मुद्दामच अर्जुन सायलीला म्हणत असते, की "तुम्ही सर्वांसमोर खोटं लग्नाचं नाटक करत आहात. तुम्ही तुमच्या घरातल्या लोकांची, तुमच्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाची, तुमच्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची तुम्ही फसवणूक करत आहात आणि याच्या बाबतीत तुम्हाला काहीच कसं वाटत नाही. तुम्ही तुमच्या खोट्या लग्नाचं सत्य आणि खोट्या नात्याचं सत्य तुमच्या घरातल्यांना लवकरात लवकर सांगितलं पाहिजे." परंतु अर्जुन आणि सायली बोलण्याच्या मनस्थितीत नसतात आणि त्यांना खूप जास्त नशा झाल्यामुळे ते दोघेही तसेच झोपी जातात आणि प्रियाचा प्लॅन पूर्णपणेच फ्लॉप करून ठेवलेला असतो. तर आता त्यानंतर पुढे काय घडणार आणि अर्जुन सायली ज्यावेळेस शुद्धीवर येतील, त्या प्रियाच्या खोट्या नाटकाचा वेश बदलून आलेल्या प्रियाचा खोटा मुखवटा अर्जुन फाडणार का? हे तर आपण येणाऱ्या भागातच पाहणार आहोत.